कार्यकर्त्यांना सवाल केलाय। आता राजीनामा नको म्हणून आपण आलात, मात्र ज्यावेळी मी स्वतःहून मंत्रिपद दिलं त्यावेळी कोणीही आलं नव्हतं। सतत चुका होत असल्यामुळे आता माफी नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे सध्या आपल्यासोबत आहेत। घाडगेजी नमस्कार। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाण्याचे स्पष्ट संकेत मिळतायत, आपली पहिली प्रतिक्रिया। नमस्कार। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला पाहिजे। शेतकऱ्यांचा अवमान त्यांनी केलेला आहे। अतिशय चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत ते वक्तव्य करतायत, सभागृहात रम्मी खेळतायत। राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे आणि अशा असंवेदनशील कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे, शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे। अतिशय असंवेदनशील व्यक्ती राज्याला तुम्ही कृषी मंत्री म्हणून दिलात। आमचं मागणं आहे की राज्याला संवेदनशील कृषी मंत्री द्या, ते जेणेकरून शेतकऱ्यांची कामं त्यांच्याकडून झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्याकडून पूर्ण झाल्या पाहिजे। अशा पद्धतीचा कृषी मंत्री आम्हाला हवा आहे। आणि जर यदा कदाचित आता आजच्या बैठकीत आणखीन काही निर्णय बदलले आणि कृषी मंत्री कोकाट्यांनाच ठेवण्यात आलं तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या रोषाला अजितदादा पवारांना सामोरं जावं लागणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी मंत्रीपद काढून त्यांना दुसरं कोणतं तरी खातं दिलं जाण्याची शक्यता आहे। जर असा निर्णय झाला तर आपली संघटना अनुकूल असेल या निर्णयासाठी? नाही, आम्हाला एक लक्षात घ्या, आम्हाला कुणाचं पद काढण्यात इंटरेस्ट नाहीये, परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील जो खात्याचा कृषी मंत्री आपण बसवलेला आहे त्यांना आपण काढा म्हणतोय। त्यांना तुम्ही काढून मुख्यमंत्री का करणार? किंवा अजितदादांनी स्वतःचं जरी खातं त्यांना दिलं तरी आम्हाला हरकत नाही। आम्ही कुण्या व्यक्तीच्या विरोधात नाहीत, एक लक्षात घ्या। ज्या पदाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही त्या पदावर तुम्ही जे बसलात त्या भूमिकेला आमचा विरोध आहे। चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत अवेलनाकारक शब्द वापरत असाल, शेतकऱ्यांचे ढेकळाचे पंचनामे करू का, शेतकरी कर्ज घेतायत, मुलीवांचे लग्न करतायत थाटामध्ये, ही शब्द शोभत नाहीत। चुकीच्या पद्धतीने कृषी मंत्री वागतायत, ह्या राज्यानं बघितलेलं आहे। या सभागृहाची एक गरिमा आहे, त्या सभागृहात तुम्ही रम्मी खेळताय। अहो, तुमचा आदर्श काय घ्यायचा? आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांनी तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा राहिलेली नाही। शेतकरी संतापलेला आहे। आज अजितदादांनी मला त्या दिवशी पुण्यात शब्द दिलेला आहे। अजितदादांनी स्वतः सांगितले मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल म्हणून सांगितलेला आहे। महाराष्ट्रातला शेतकरी आणि आम्ही या ठिकाणी दादा किती शब्दाचे पक्के आहेत ते आजच्या दिवसात आम्हाला कळणार आहे। ठीक आहे घाडगेजी, आभार आपले। आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल असे